सणानिमित्त शांतता कमिटी बैठक संपन्न। डॉल्बी मुक्त मोहरम सण साजरा करण्याचे दर्गाखालील जमाततर्फे आवाहन। मोहरमच्या आधी सर्व कामे करणाऱ्यांचे बैठकीत आश्वासन। मिरजेत मोहरम सणाच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक मिरज महापालिका विभागीय कार्यालयामध्ये संपन्न झाली। यामध्ये मोहरम सणाच्या अनुषंगाने महापालिका, MSCB आणि पोलीस प्रशासनाकडून जी कामे असतील ते पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। तर मोहरम सण हा डॉल्बी मुक्त करण्यासाठी दर्गाखालील जमाततर्फे आवाहन करण्यात आले। तसेच पोलीस प्रशासनाने देखील डॉल्बीला परवानगी देण्याचे टाळावे हाही या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। तर मोहरम सणाच्या अगोदर रस्ते MSCBचा वायर प्रश्न मार्गी लावावा ही मागणी केली आहे। तर यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अडसूळ, उपायुक्त संजीव ओहळ, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर तसेच दर्गाखालील जमात आणि मिरजकर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। SDPO मिरज आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मोहरमच्या अनुषंगाने जी बैठक झाली त्यामध्ये महानगरपालिकेचे माननीय अडसूळ साहेब, त्यासोबतच ओवळ साहेब, आमचे PI मिरज शहर सुगावकर साहेब सर्वजण उपस्थित होते। त्यामध्ये प्रमुख मुद्दा जो चर्चेला गेला त्यामध्ये लोकांकडून मागणी आलेली आहे, त्यासोबतच पोलीस प्रशासनसुद्धा सजगपणे यावर कारवाई करणार आहे। तो मुद्दा म्हणजे डॉल्बीचा वापर न करणे आणि ध्वनी प्रदूषण अधिनियमाचं तंतोतंत आणि योग्य पद्धतीने पालन करणे, त्याविषयी पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई होणार आहे। त्यासोबतच लोक आग्रहातून हा विषय समोर आलेला आहे। त्यामुळे सर्वांना पोलीस प्रशासनाकडून एक आवाहन करण्यात येतं की कुणीही ध्वनी प्रदूषण अधिनियमाचं उल्लंघन करणार नाही, केल्यास त्यावर तीव्र कारवाई करण्यात येईल। महानगरपालिका मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी मिरज मनपाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती। यामध्ये प्रामुख्यानं सर्व विभागाचे पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनामध्ये इतर ST महामंडळ असेल, MSCB असेल, सर्व अधिकारी उपस्थित होते। प्रामुख्यानं या मीटिंगमध्ये हा सण शांततेच्या मार्गानं व्हावा या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा करण्यात आली। यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये स्वच्छताविषयक ज्या प्रामुख्यानं बाबी आहेत त्यासाठी आम्ही एक्स्ट्रा स्टाफ त्या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे। 3 शिफ्टमध्ये कर्मचारीसुद्धा आम्ही नेमणूक केलेली आहे, जेणेकरून या सणाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या प्रकारे सोयी देऊन शहर स्वच्छ राहील अशा प्रकारे आम्ही नियोजन केलं आहे। त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांचा किंवा भटक्या जनावरांचा जो बंदोबस्त आहे तर तो डॉग स्पॉटच्या माध्यमातून आम्ही या मागील आठवड्यात केलेला आहे आणि पुढील आठवड्यामध्ये सुद्धा ही मोहीम आम्ही तीव्र करणार आहोत। या सणाच्या निमित्तानं जे पोस्टर बॅनर लावले जाणार आहेत तर कुठल्याही परिस्थितीमध्ये विनापरवाना पोस्टर बॅनर लावलं जाणार नाही, शहराचं विद्रुपीकरण केलं जाणार नाही याची दक्षता महानगरपालिका प्रशासनाकडून घेतली जाणार आहे। तसेच या मोहरमच्या सध्या चालू होणाऱ्या मोहरम सणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी महानगरपालिका, पोलीस खाता आणि MSCB अशी संयुक्त या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्ही जे मागण्या केलं होतं त्या मागण्याचा विचार करून सर्व कामे या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काम असतील, पोलीस प्रशासनाचे जे काम असतील आणि MSCBचे जे सुद्धा काम असतील ते सर्व कामे मोहरमच्या अगोदर मार्गी लावण्याचं आश्वासन या ठिकाणी बैठकीमध्ये दिलेलं आहे। या बैठकीमध्ये आम्ही सर्वप्रथम जे आमची ठाम भूमिका, जी आमची मागणी आहे ते डॉल्बी मुक्त असा मोहरम सण साजरा झालं पाहिजे याची आम्ही मागणी जोरात धरून या ठिकाणी मागणी केलेली आहे। ती मागणी मान्य करून पोलिसांनी जे लोक डॉल्बी लावतील त्यांच्यावर कारवाई निश्चित करू अशी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे। तर माझी सर्व मोहरममध्ये शरबत गाड्या काढणाऱ्या लोकांना विनंती आहे की कृपया करून कुणीही शरबत गाड्यावर डॉल्बी लावू नये असे मी दर्गा खादिम जमाततर्फे त्यांना आवाहन करतो। आणि स्पीकर जरी लावलं तर त्यांनी त्या स्पीकरमध्ये गाणे लावू नये। आणि हा दुःखाचा सण असल्यामुळे शेवटच्या सांगता समारंभाच्या दिवशी शरबतच्या गाडीवरचं स्पीकरसुद्धा बरोबर 5:30 वाजता बंद करावं अशी मी सर्व मोहरमचा मानणाऱ्या लोकांना आणि शरबत गाड्या काढणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो। दुसरी प्रमुख मागणी जी आमची होती, मोहरमचे पंजे ज्या मार्गाने जातात त्या मार्गावर रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अनेक दिवसापासून तो रस्ता चांगला व्हावा म्हणून या ठिकाणी मागणी केली होती।
ते सुद्धा रस्त्याचं पर्यायी व्यवस्था काय तर करू असं महापालिकेतर्फे या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते मोहरम सणाच्या अगोदर तो सुद्धा प्रश्न मार्ग लावतील। आणि येणाऱ्या मोहरम सणामध्ये पाऊस असल्यामुळं महापालिकेला अनेक या ठिकाणी आम्ही जे सूचना केलेली आहे त्या सूचनेचं पालन महापालिकेने करतो असं सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी मोहरम सण हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे सर्व मोहरमला मानणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की मोहरम सण हा धार्मिक पद्धतीने साजरा करावा। पुन्हा एकदा मी आवाहन करतो की कुणीही शरबत गाड्यावर डॉल्बी लावू नये अशी मी दर्गा खादिम जमाततर्फे पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो।